श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. परमपूज्य गुरुदेवांच्या अमृतमयी हितोपदेशातील चातुर्मास या विषयावरील मार्गदर्शन. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. चातुर्मास ही भारतीय परंपरा आहे. आषाढी एकादशी ते कार्तिक एकादशी हा कालावधी त्यामध्ये येतो. चातुर्मासाचे आचरण कशासाठी करायचे? तर भगवंतांनी आपल्यावर प्रसन्न व्हावे, आपल्यावरील संकटे नाहीशी करावी म्हणून. विशिष्ट काळासाठी विशिष्ट उपासना असा चातुर्मासाचा अर्थ होतो. या मनुष्य देहाला उपासनेचा ध्यास लागला पाहिजे. 4 महिन्यांसाठी एकच व्रत किंवा नियम घेऊन आहार विहारावर संयम ठेवून केले जाते. आषाढ महिन्यामध्ये गुरुपौर्णिमेला गुरुपूजन करून त्यांचा आशीर्वाद घेऊन त्यांनी दिलेल्या उपदेशाचे तंतोतंत पालन करून गुरुप्रसादाची प्राप्ती करून घेता येते. चातुर्मासाचे प्रकार 2 आहेत. पहिला प्रकार हा संन्यासी जनांचा 2 महिन्यांचा म्हणजे आषाढ पौर्णिमा ते भाद्रपद पौर्णिमा असा असतो. तर दुसरा प्रकार हा भागवत संप्रदायींचा किंवा गृहस्थाश्रमींचा. त्याचा कालावधी आषाढी एकादशी ते कार्तिक एकादशी असा असतो. या चातुर्मासात श्रावण महिना येतो. या महिन्यामध्ये जेवढी व्रतवैकल्ये, जेवढी शिवाची उपासना करता येईल तेवढी करावी. शिवोपासना ही गुरु उपासनाच आहे आणि ती पृथ्वीच्या आरंभापासूनच आहे. श्रावणी सोमवारचा उपवास, रुद्राभिषेक, स्तोत्रपठण अशी ही उपासना केली जाते. याच महिन्यात जन्माष्टमीही येते. शिवाबरोबर भगवान विष्णूंचीही उपासना होते. भाद्रपद महिन्यामध्ये सिंदुरासूर नावाच्या राक्षसाचा गणपतीने नाश केला, त्यामुळे गणपतीची विशेष उपासना केली जाते. अश्विन महिन्यामध्ये जगदंबेने महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध केला, तेव्हा जगदंबेची उपासना केली जाते. कार्तिक महिन्यात त्रिपुर नावाच्या राक्षसाचा भगवान श्री शंकरांनी वध केला. चातुर्मासाच्या या काळात भगवान विष्णू हे स्वगृहीच 4 महिने शयन करतात असे मानले जाते. या काळात केलेली उपासना, व्रत हे हमखास फलद्रूप होते. उपासनेचा निश्चय लहान असो की मोठा, एकदा त्या नियमाप्रमाणे वागण्यास सुरुवात केली की ईश्वराची दिव्य शक्ती मदतीसाठी येतेच. संकटे दूर होतात व आनंदरूपी प्रसादाची प्राप्ती होते. श्री रामकृष्णार्पणमस्तु.